तुझे के संग नहीं जाऊं, तुझे के संग नहीं जाऊं गुरुजी। सदाशिवसमारम्भाम् आचार्यमध्यमाम् अस्मद्श्रीगुरुपर्यन्ताम् नारायणं पद्मभवं वसिष्ठं तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तम् योगीन्द्रमथास्य शिष्यम् शङ्कराचार्यमथास्य पद्मपादञ्च हस्तामलकञ्च शिष्यम् तन्त्रोटकं वार्तिककारमन्यान् अस्मद्गुरुं सन्ततमानतोऽस्मि। स्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे पुनः पुनः निखिलानिलिं पपरिषद् विधत्ते निशम् श्रीमत्श्रीलसितं जगद्गुरुपदं नत्वात्मतृप्तिं गता ज्ञानपयोदपाटनधुरं श्रीशङ्करं शर्मदम् सरस्वतीं गुरुवरं ध्यायामि ज्योतिर्मयम् आवाहनं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो आसनं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः। समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः। वस्त्रं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः। चन्दनं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः। अक्षतां समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो नमः। पुष्पं समर्पयामि श्रीगुरुचरणकमलेभ्यो श्रीगुरुचरणकमले शरीराकडे घेऊन या. शरीर
श्वास घ्या.
तूच सदा विठ्ठल सेवानिवृत्त झालेले आहेत आणि आर्ट ऑफ लिव्हिंगचे खूप सारे कोर्सेस ते अगदी उत्साहाने छोटीशी संधी तुमच्यामध्ये उभा करण्याची दिली आणि आजच्या या दिनाच्या आज मातृत्व दिन मदर्स डे म्हणतात त्याला मातृत्व दिनाच्या सर्व महिला वर्गाला माझ्या भगिनी माताजींना सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो. तसं खरं म्हणजे टाळ्या वाजवू शकता आपण. तसं खरं म्हणजे आपल्याकडं वर्षातून एखादा दिवस साजरा करण्याची प्रथा नाही आहे. बरं आपल्यासाठी मदर्स डे का एक दिवस आहे का नाही रोजचाच आहे, पण तरी ठीक आहे. आता पाश्चात्याने ते सुरू केलं तर त्या दिवशी म्हणून विशेष स्मरण करून आपण आईबद्दलचे आभार, आईबद्दलचे विचार, तिने किती आपल्यासाठी कष्ट घेतलेत वगैरे वगैरे एक दिवस विचार करायला हरकत नाही. त्याचा हा दिवस आहे. त्यामुळे हा एक अत्यंत चांगला योग आला आहे. दुसरी अत्यंत महत्त्वाचा दिवस यांनी आज कसा हा दिवस निवडला मला आठवत नाही, परंतु आज एक अत्यंत पवित्र आणि खूप चांगली घटना आज आपल्या आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये एक ऐतिहासिक घटना म्हणायला हरकत नाही, ज्याची की नोंद केली जाईल अशा प्रकारची घटना आज बेंगलोर आश्रममध्ये घडली आहे. आणि आपलं जे ध्यान मंदिर आहे या ध्यान मंदिराचा लोकार्पणाचा कार्यक्रम आपल्या भारताचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि गुरुदेवांच्या उपस्थितीमध्ये तो झालेला आहे आज सकाळी. त्यामुळे गळ्यात जरा जोरात टाळ्या वाजल्या यासाठी आली. कदाचित काही लोकांनी तो लाईव्ह बघितलाही असेल आणि बघितला नसेल तर यूट्यूबवरती आहे. गुरुदेव पण खूप सुंदर बोललेले आहेत आणि आदरणीय नरेंद्र मोदीजी आपले भारतीय लाडके पंतप्रधान ते सुद्धा अत्यंत सुंदर शब्दामध्ये ते खूप बोललेले छान. तर त्यामुळं ज्यांनी बघितला नसेल यूट्यूबवरती आहे, जरूर आवर्जून बघा. 1 तासाचा साधारणपणे तो झालेला आहे आणि तोच दिवस आज यांनी इथं निवडला. आणि आज इतकी सुंदर या ठिकाणी गुरुपूजा झाली. सत्संग तर काय अगदी आपले कान तृप्त होतील अशा प्रकारे पुन्हा एकदा खरखोरीत सत्संग टीमला, कारण सत्संगाशिवाय त्याच्याशिवाय एक प्रकारची जी भक्तिभाव जो आहे तो प्रकट होत नाही. त्यामुळे त्यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारचं या ठिकाणी वातावरण निर्मिती केली. आपल्या गुरु पंडितांनी या ठिकाणी सुंदर अशा प्रकारची गुरुपूजा केली. आपण गुरुपूजेमध्ये सुद्धा सहभागी झालो. म्हणजे अशा एक वेगवेगळ्या विषयांना धरून या ठिकाणी हा जो काही कार्यक्रम आपण ठेवला आहे खरोखरच खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. आणि ही खरं म्हणजे मी म्हणतो की भविष्यामध्ये हा भाग या भक्तिरसामध्ये, कारण गुरुदेव एकदा म्हणाले होते की भक्ती की लहर जो शुरू होगी वो महाराष्ट्र से शुरू होगी. टाळ्या वाजवू शकता आपण. आणि हे मला त्याचं एक छोटंसं प्रतीक असं वाटतं की या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जमून आपण या ठिकाणी भक्तिरसामध्ये डुंबण्याचा आणि त्याचा आनंद घेतो या ठिकाणी बसून. मी सांगतो महाराष्ट्रात खरोखरच आपण फार भाग्यवान आहोत, कारण आपल्याला संत परंपरा लाभली आहे. पर्टिक्युलरली आपला जो वारकरी संप्रदाय आहे, मला सांगायला अभिमान वाटेल की माझ्या मावशींचा या वारकरी संप्रदायामध्ये 25 वर्षे पंढरपूरला अभ्यास झाला. आता त्या राहिल्या नाही का, वयाच्या 97व्या वर्षी 2 वर्षापूर्वी त्यांनी ध्येय ठेवला. परंतु त्यांच्या माध्यमातून हा थोडासा वासा लहानपणापासून थोडासा मिळाला होता. आणि त्यामुळं ज्यावेळेला मी या आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये आलो त्यावेळेला साधारणपणे मी 1999ला हा आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स केला. आणि ज्यावेळेस 2002ला गुरुदेवांनी मला ही छोटीशी टीचरची जबाबदारी दिली
त्यास एक मला एक असं वाटलं की खरोखरीच हा जो काही आपला महाराष्ट्राच्या संत परंपरेचा वारकरी संप्रदायाचा जो काही लहानपणापासून तो अभ्यास झाला होता त्याचं आणि आजच्या वैश्विक स्तरावरती हे जे सांगड घालण्याचं काम गुरुदेव करतायत या दोन्ही गोष्टी एकच आहेत. टाळ्या वाजवू शकता तुम्ही. म्हणजे मला नेहमीच असं वाटतं की वारकरी संप्रदायानं आपल्या महाराष्ट्राच्या स्तरावरती मी म्हणतो की जसं आपण दिंडीमध्ये गेल्यानंतर आपण कोणत्या नावानं आवाज देतो, हा परवलीचा शब्द आहे. इतकी ताकद आहे त्या शब्दामध्ये. आणि त्याच्यामध्ये मग तो शिपाई असो, कुठला कलेक्टर असो, नाही आमदार असो, नाही तर मंत्री असो, सगळ्यांना एकच शब्द माऊली. फार ताकद आहे त्या शब्दामध्ये. म्हणजे त्यांनी सगळ्या जातीपातीच्या भिंती तोडून आपल्याला वारकरी संप्रदायानं एका प्लॅटफॉर्मवरती आणलं. त्याने पहिल्यांदा आपण माणूस म्हणून जगता आलं पाहिजे आपल्याला. आणि हे जे वारकरी संप्रदायानं महाराष्ट्रामध्ये बीज पेरलं की नाही, तेच बीज घेऊन आज गुरुदेव वैश्विक स्तरावरती गेलेले आहेत. टाळ्या वाजवू शकता तुम्ही. गुरुजी म्हणतात की आपली पहिली ओळख असली पाहिजे की मी एक मनुष्य आहे. आणि मग त्यानंतर दुसरी ओळख आपण कोणत्या जातीचे, कोणत्या धर्माचे, कोणत्या, तुम्ही डॉक्टर, तुम्ही इंजिनियर, तुम्ही वकील, तुम्ही स्त्री पुरुष, ही सगळा परिचय नंतर. पण पहिला परिचय मी एक मनुष्य आहे. आणि मनुष्य या नात्यानं संपूर्ण विश्व हे एका प्लॅटफॉर्मवरती येऊ शकतं हा सिद्धांत घेऊन आज गुरुदेव जे आहेत ते जगभरामध्ये फिरतायत. आज आर्ट ऑफ लिव्हिंग आपलं 190 पेक्षा जास्त देशामध्ये पसरलेलं आहे. त्याचा बेस आहे टाळ्या वाजवू शकतो. वसुधैव कुटुंबकम किंवा होल वर्ल्ड फॅमिली. तर हा जो सिद्धांत आहे आणि मला खरोखरीच म्हणजे वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून मिळालेली जी दृष्टी आहे त्या दृष्टीतून आणि गुरुदेवाने दिल्याचं कॉम्बिनेशनमधून इतका सुंदर अनुभव आहे तो. संतांनी आपल्याला सगळं सांगून ठेवलंय, फक्त आपल्याला थोडंसं त्याच्याकडे बघण्याची गरज आहे. आपण त्याची जर आपण आठवण केली आहे, मला हे वाक्य मला गुरुजी संतांचं खूप आठवतं. काय सांगू आता संतांचे उपकार, निरंतर जागवेती, काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेवीत हा पायी जीव थोडा. अर्थ याच्यामध्ये त्याचं जर खरोखर खोलवरती जाऊन जर तुम्हाला विचार केला तर त्याच्या एका एका शब्दाचा अर्थ सरेल. हे शेवटचं जे वाक्य, काय द्यावे त्याशी व्हावे उतराई, ठेवीत हा पायी जीव थोडा. कशासाठी म्हणतायत ते, काय दिलंय त्यांनी आपल्याला, थोडंसं अंतर्मुख होऊन बघण्याची गरज आहे. आणि आज काळाची गरज आहे मित्रांनो, काळाची गरज आहे आज. ज्ञानेश्वरीमध्ये जसं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मज हृदय सद्गुरू जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरू. मी हा संसार पूर संसारूपी सागर तरून गेलो. कशामुळं? कारण माझ्या हृदयामध्ये माझ्या सद्गुरूला मी स्थान दिलं. म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. आणि म्हणून ते म्हणतात की माझा विशेष आदर आहे कोणावर? विवेकावर. आता हे विवेक काय वगैरे वगैरे खोलवर मी जाणार नाही. तुमचा जर कोणाचा कोर्स झालेला असेल त्या ॲडव्हान्स कोर्सला या एकदा. म्हणजे त्या ठिकाणी ज्ञानाचे 4 स्तंभ जे गुरुजी सांगतात, विवेक, वैराग्य, षट संपत्ती आणि मुमुक्षता. अत्यंत सुंदर असा विषय हा वेदांत शास्त्राचा गुरुदेवाने ॲडव्हान्स कोर्समध्ये घेतलेला आहे. आणि तिथं खऱ्या अर्थानं विवेक कशाला म्हणतात, इथं जे ज्ञानेश्वर महाराजांनी विवेक शब्दाचा प्रयोग केला आहे, हृदय सद्गुरू जेने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. या ठिकाणी 2 गोष्टींचा मी खुलासा थोडासा माझ्या पद्धतीनं आपल्यासमोर ठेवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. स्थान दिलं म्हणजे काय होतं, आपण का द्यायचं, त्याचा काय परिणाम आहे, तो थोडासा परिणाम आपण लक्षात घेऊया. जगामध्ये ज्ञान देणाऱ्या 2 प्रकारच्या गोष्टी बरं का. एक आहे की समजा मी तुम्हाला कुठल्या तरी जापानी भाषेमध्ये, इंग्लिश भाषेमध्ये जी भाषा तुम्हाला कळत नाही अशा शब्दांना जर तुम्हाला बोललो तर शब्दांचा आणि कानाचा संबंध होतो, पण तुम्हाला त्याचा अर्थ काहीही कळत नाही. संबंध झाला, कानाला येऊन ते शब्द भिडले, नाही भाऊ मला ती भाषा कळत नाही, तुम्ही कोणत्या भाषेमध्ये बोलले मला माहित नाही. तर विषयांचा आणि इंद्रियांचा संबंध झाल्यानंतर 2 प्रकारे त्याचं ज्ञान आपल्याला होतं. एका वेळेला जे आहे ते जर त्याचा आपल्याला अभ्यास नसेल तर ते आपल्याला कळत नाही, संबंध झाला पण अर्थ कळत नाही. तर दुसरा एक प्रकार असा आहे की जिथं तुमचा त्या इंद्रियांचा त्या विषयाचा संबंध झाल्याबरोबर तुम्हाला त्याचं ज्ञान असो नाही तर नसो तो तुम्हाला प्रभाव करून जातो. समजा आपल्याला तवा आहे, तुमचा हात लागला किंवा पाय लागला, तर तवा असं नाही म्हणत की तुला माहित नव्हतं ना, तुला हे झालं नव्हतं म्हणून मी तुला काही गरम हे करणार नाही, असं म्हणतो का तवा? नाही. तुमचा चुकून जरी पाय लागला, संबंध झाला, स्पर्श झाल्याबरोबर त्याचा परिणाम तुमच्या हातावरती, पाय जिथं लागला तो, बरोबर आहे का? लक्षात यायला का? बरोबर आहे की नाही? ठिकाणी इतका सुंदर गहन अर्थ आहे, हृदय सद्गुरू जेने तारिलो हा संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी. तर या ठिकाणी गुरुला आत स्थान दिल्यानंतर तो जसा तव्याचं पोळणं तुम्हाला माहीत असो अथवा नसो, तवा जर गरम असेल तर तो त्याचा परिणाम तुम्हाला दिल्याशिवाय राहत नाही.
तसं गुरुला जर खऱ्या अर्थानं तुम्ही हृदयामध्ये जर स्थान दिलं तर ते गुरु तुमच्या हृदयाचं परिवर्तन केल्याशिवाय राहत नाही, म्हणून त्याला गुरु असं म्हटलं जातं. मज हृदय सद्गुरु जेणे तारिलो हा संसार गुरु, म्हणून विशेष अत्यादुर विवेकावर. मित्रांनो, आपली खूप मोठी संत परंपरा आहे. थोडासा वेळ आपण या आपल्या संतांना समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मी प्रत्येक वेळेला सांगतो की संतांचं चरित्र वाचा. तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, आदिगुरु शंकराचार्य, पर्टिक्युलरली आदिगुरु शंकराचार्यांचे चरित्र वाचा. मौली बसवेश्वर, कितीतरी संत मंडळी होऊन गेले. आवर्जून सांगेन तुम्हाला, 800व्या शतकामध्ये जे आदिगुरु शंकराचार्य होऊन गेले त्यांचं चरित्र वाचा. त्या चरित्रातून खरोखरीच आपल्याला इतकं काही शिकायला मिळतं. बरं, गुरुचं काय महत्व? छोटासा विषय थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न करतो या ठिकाणी. बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं गुरुचं काय महत्व आहे. थोडासा वेदांत शास्त्राचा भाग आहे, मी शक्यतो समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, बघा कितपत होतं. सोप्या भाषेत सांगतो. आपल्या वेदांत शास्त्रामध्ये 3 सत्ता मानलेल्या आहेत बरं का. त्यातला हा जरी विषय नाही कळला तर मी उदाहरण दिल्यानंतर तुम्हाला ते कळणार आहे. फक्त पहिल्यांदा समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आपल्या वेदांत शास्त्रामध्ये 3 सत्ता मानलेल्या आहेत. एक आहे व्यावहारिक सत्ता, दुसरी आहे प्रातिभाषिक सत्ता आणि तिसरी आहे पारमार्थिक सत्ता. आता थोडक्यात सांगतो तुम्हाला. प्रातिभाषिक सत्ता कशाला म्हणायचं? स्वप्नाची सत्ता. म्हणजे स्वप्नामध्ये जे आहे, जे काय आपल्याला कळतं त्याला म्हणायचं प्रातिभाषिक सत्ता. व्यावहारिक सत्ता म्हणजे काय? जे तुम्ही आम्ही आता या शरीरामध्ये या ठिकाणी व्यवहार करतोय तो व्यावहारिक सत्ता. आणि पारमार्थिक सत्ता म्हणजे काय? आपल्या खऱ्या स्वरूपाची सत्ता. त्याला तुम्ही आत्मा म्हणा, ब्रह्म म्हणा, ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, तत्वमशी, जे काय अहम ब्रह्मास्मी, 4 वेदांची जी 4 महावाक्य आपल्याला सांगतात त्यातला ते जे खरं आपलं स्वरूप आहे. आपण कोण आहोत आपल्याला माहित नाही. शरीर आहोत की शरीरावरून भिन्न आहोत त्याच्याबद्दलचा बऱ्याचशा चिंतन याच्यावरती होऊ शकतो. पण थोडक्यात म्हणजे काय की आपण खरं स्वरूप, आपण म्हणतो की एखाद्या व्यक्तीचा जीव गेला, आपण काय म्हणतो की व्यक्तीचा मृत्यू झाला, त्यांचा जीव निघून गेला. साधी विचार करण्यासाठी साधी गोष्ट आहे. पंचमहाभूताचा देह इथेच पडतो आणि आपण म्हणतो जीव निघून गेला, ते पंचतत्वात विलीन झाले. याच्यावरून सरळ तर्कावरून आपल्याला असं लक्षात येतं की देह म्हणजे मी नाहीये, नक्कीच मी नाहीये, तर देह तर इथेच पडतो आणि देहातून काहीतरी निघून गेला म्हणजे जीव निघून गेला म्हणतो आपण. मग ते राहतंय काय आणि जातंय काय, हा कुतूहलाचा प्रश्न आहे. तो कुतूहलाचा प्रश्न आपल्यामध्ये निर्माण व्हावा. मी ध्यानाबद्दल बोलतो, थोडक्यात त्याबद्दल सांगेन, पण सांगायचं तात्पर्य असं आहे की या ठिकाणी आपण जे आहे ते 3 प्रकारच्या ह्या सत्ता आहेत. त्याचं उदाहरण दिल्यास तुमच्या लक्षात येईल. फक्त एवढं लक्षात येईल. प्रातिभाषिक स्वप्नाची सत्ता, व्यावहारिक आता सध्या तुम्ही आम्ही बोलतोय समोर बसलोय तो व्यावहारिक सत्ता, आणि तिसरी पारमार्थिक चैतन्याची, आत्म्याची, ब्रह्माची, कुटस्थाची, काय म्हणाल ते म्हणा, त्याची सत्ता. आता शास्त्राचा नियम असा आहे की समान सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होत असतो. शास्त्राचा नियम काय काय ते सांगतो तुम्हाला. समान सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होत असतो. म्हणजे घेण्या देण्याचा व्यवहार जो आहे तो समान सत्तेमध्ये होतो. म्हणजे काय? उदाहरण दिल्यास तुमच्या लक्षात येईल. समजा तुम्ही झोपलेले आहात आणि स्वप्न पडलं तुम्हाला. स्वप्नामध्ये तुम्हाला खूप तहान लागली, खूप तहान लागली, तहानेने व्याकुळ झाले तुम्ही जिथे झोपलेला आहात त्या डोक्याच्या बाजूला पाण्याचा जग, बाटली, पाण्याची बॉटल, काय जे काय ते भरून ठेवले. आता स्वप्नामध्ये तुम्हाला तहान लागली, मग डोक्याच्या बाजूलाच पाणी आहे. हे पाणी तुम्हाला त्या स्वप्नातली तहान भागवण्यासाठी चालेल का? नाही चालणार. हे लक्षात आलं का तुम्हाला? स्वप्नामध्ये जी तहान लागली ती स्वप्नातली तहान भागवण्यासाठी कुठलं पाणी लागेल सांगा ना? स्वप्नातलंच. बरोबर आहे. याला म्हणायचं समान सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होत असतो. व्यावहारिक स्वप्नामधली तहान भागवण्यासाठी स्वप्नातलंच पाणी पाहिजे. जागृतीमध्ये तहान लागलेली असेल तर त्याचं जागृतीमधलंच पाणी पाहिजे. तुम्हाला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये तुमचा एक मित्र आला तुमच्याकडे, त्याला पैशाची गरज आहे. तुम्ही अरे मला जरा 50,000 रुपयाची गरज आहे, आहेत का तुझ्याकडे? म्हणले हो आहे ना. तुम्ही स्वप्नामध्ये त्याला 50,000 रुपये दिले आणि दुसऱ्या दिवशी उठल्याबरोबर लगेच त्याच्या दुकानात जाणार तर तुम्ही 50,000 कधी देणार? कुठले 50? रात्री तू स्वप्नात चालता, तुला मी 50,000 दिले होते. ठीक आहे, पुढच्या स्वप्नात मी येईल मग तुला देऊन टाकेल. बरोबर. स्वप्नातला व्यवहार याला म्हणायचं समान सत्तेमध्ये साधक बाधक व्यवहार होत असतो. हे लक्षात आलं तुमच्या सगळ्यांच्या? लक्षात आलं? लक्षात हात वर करून सांगा, लक्षात येते का? थोडक्यात. हा, थोडक्यात जरी लक्षात. आता बघा, आता महत्वाची गोष्ट काय, आपण जे आता सांगितलं आपल्याला की आपल्याला या इहलोकीची यात्रा संपून परलोकाच्या यात्रेमध्ये जायचं आहे. म्हणजे आपण व्यावहारिक सत्तेमध्ये आपण आज आहोत,
पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंचप्राण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार 19 तत्वांचा सूक्ष्म देह, 25 तत्वांचा स्थूल देह आणि त्याच्यानंतर अविद्या, अज्ञान वगैरे वगैरे. हे सगळं ज्याला काही आपण जाणतो, ज्याला काय आपण ओळखतो, हे सगळंच्या सगळं व्यावहारिक सत्तेमध्ये आहे. आणि आपल्याला जायचंय कुठं? आपल्याला आपल्या स्वरूपाकडे जायचंय, आत्म्याकडे जायचंय, ब्रह्माकडे जायचंय, चैतन्याकडे जायचंय, जी खरी आपली ओळख आहे. मनुष्य देहीचा हाची स्वार्थ साधावा चौथा पुरुषार्थ. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आपल्याला चौथा पुरुषार्थ साधायचा तो मोक्ष आहे. मोक्ष म्हणजे काय? मोक्ष म्हणजे काही नाही बरं. आपण जे कोणी आहोत त्याची ओळख घेणं, त्याचा अनुभव घेणं म्हणजे मोक्ष. आपण कोण आहोत खऱ्या अर्थाने? आपण मन आहोत का, बुद्धी आहोत का, चित्त आहोत का, स्मृती आहोत का, शरीर आहोत, काय आहोत आपण? ते कोण आहोत ज्याची जसा कसा असेल तसं त्याची ओळख असणं. कोण न जानामी की दृश्योशी महेश्वर यादृश्योशी महादेव तादृशाय नमो नमः. पुष्पदंत स्तोत्रामध्ये फार सुंदर सांगतात, इतकं सुंदर व्याख्या आहे. काय? तव तत्वम न जानामी, हे ईश्वरा मी तुझं तत्व जाणत नाही. तव तत्वम न जानामी की दृश्योशी महेश्वर, तू महेश्वर कसा आहेस ते मला माहित नाही. यादृश्योशी महादेव तादृशाय नमो नमः, तू जसा कसा असेल की नाही तशा त्याच्या तुझ्या स्वरूपाला माझा नमस्कार असो. त्याला म्हणायचं की तसं आमचं स्वरूप काय आम्हाला माहित नाही, आम्ही कोण आहेत, कुठून आलो, कसं आहे, काय नाही, काही माहित नाही आपल्याला. तर तिचे त्या अवस्थेला आपल्याला जाणणं हा खरं म्हणजे या जीवनाचा उद्देश आहे. खरं म्हणजे नरदेहाचा दुसरा कुठलाच उद्देश नाही बरं का. इति कर्तव्यता ज्याला म्हणतो आपण नरदेहाची, की काय इति कर्तव्यता आहे? स्वस्वरूपाला जाणणं, मी कोण आहे याची. कारण का ही फक्त याच देहामध्ये होऊ शकते. जास्त बोलत जात नाही, कारण विवेकावरती बोलताना हाच विषय महत्वाचा आहे. या देहाला सोडून जातात त्यापूर्वी आणि त्याच्याचसाठी फक्त या नरदेहाची प्राप्ती झाली. या नरदेहाचा दुसरा कुठलाच उद्देश नाहीये, कुठलाच उद्देश नाहीये. आणि एकदा का हा देह सुटला तर खरं म्हणजे म्हणतात ना की नरदेहाची किती महत्वाचं सांगत असताना सांगितलं की स्वर्गीचे देव इच्छिता की व्हावा मृत्यू लोकी जन्मामा. आपल्याला त्याची किंमत कळून जाते. असं अत्यंत काय म्हणतो त्याला, इतका किंमतवान आपल्याला हा जे शरीर मिळालंय त्याची किंमत आपल्याला कळत नाही. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की याच देहामध्ये आपण जे आहे ते बाकीच्या आपण 84 लक्ष योनी म्हणतो, परंतु कर्म बदलण्याची क्षमता फक्त याच देहात आहे. आणि म्हणून आपण खऱ्या अर्थानं आपण कोण आहोत याची ओळख जी आहे ती फक्त आपल्याला याच देहामध्ये होऊ शकते. मग आता प्रश्न असा, मी तुम्हाला जसं म्हटलं तसं हा जो काही मन, बुद्धी, चित्त, अहंकार, शरीर वगैरे 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 सगळं हे सगळं व्यावहारिक सत्तेच आहे. ज्याच्याद्वारा आपण ज्ञान घेतो, ज्याच्याद्वारा आपण अभ्यास करतोय, सगळं व्यावहारिक सत्तेच आहे. आणि आम्हाला जायचंय पारमार्थिक सत्तेमध्ये. सत्ता भिन्न आहे. या व्यावहारिक सत्तेमधून पारमार्थिक सत्तेमध्ये जाण्याची हिंमत जीवाच्या बापामध्ये थोडक्यात सांगायचं म्हणजे जीवाची शक्यच नाही. जीव स्वतःच्या ताकदीनं, स्वतःच्या बलानं ही सत्ता पार करून, व्यावहारिक सत्ता पार करून तो पारमार्थिक सत्तेमध्ये स्वस्वरूपाच्या ज्ञानामध्ये तो स्वतःच्या ताकदीनं जाऊ शकत नाही. आणि म्हणून गुरुचं काय महत्व आहे हे या ठिकाणी अधोरेखित होतं. तो सांगण्याचा माझा प्रयत्न आहे. का गुरुला कधी शरीर घरी समजायचं नाही. गुरु हे तत्व आहे. आणि सगळ्या गुरूंना जे जे ज्ञानी व्यक्ती अगोदर झाले, आताही आहे आणि पुढे होत राहतील, अशा सर्व ज्ञानी व्यक्तीमध्ये हे परमात्मा तत्व एकच आहे हे आपल्याला कळणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून जो आपण ज्यांना ज्यांना गुरु म्हणतोय, म्हणजे आजचे बाहेरच्या जगातले व्यवहारातले म्हणजे काय म्हणतात त्याला स्वार्थी वगैरे वगैरे ते गुरु, सद्गुरू ज्यांना म्हणतोय आपण, म्हणजे आपण ज्या कॅटेगरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, मनमत महाराज, ह्या सगळ्या व्यक्ती ज्या कॅटेगरीमध्ये येतात ते सद्गुरू. तर ह्या सद्गुरूंची अवस्था काय ते लक्षात घ्या, कारण तिथे ते आपल्याला गुरुचं महत्व कळतंय. हे जे आहे ते चैतन्याच्या अनुभव स्थितीमध्ये आहेत, स्वस्वरूपाच्या अनुभव स्थितीमध्ये आहेत आणि त्याच वेळेला शरीर धारण करून तुमच्या आमच्यामध्ये सुद्धा ते बसलेले आहेत. म्हणजे काय, एकाच वेळेला ते पारमार्थिक सत्तेचाही अनुभव घेत आहेत आणि त्याच वेळेला ते तुमच्या आमच्या सोबत व्यावहारिक सत्तेमध्ये सुद्धा आहेत. आणि अशीच व्यक्ती आपल्याला या पारमार्थिक सत्तेमधून काढून व्यावहारिक सत्तेमधून काढून पारमार्थिक सत्तेमध्ये घेऊन जाऊ शकते. हे लक्षात आलं का? ही ताकदच जीवाची नाही. जो जीवदशेमध्ये आलेला आहे की नाही, इंजानयोगी आणि युक्तयोगी दोन सांगतात शास्त्रात, जो जीवदशेला आलेला आहे त्या जीवदशेला आलेल्या जीवाची ही ताकदच नाही. आणि म्हणून गुरुचं महत्व प्रत्येक धर्मात, प्रत्येक पंथात गुरुचं महत्व सांगितलं.
आणि फक्त गुरुच आपल्याला आपला हात धरून याच्यातून पलीकडे किंवा पार तो घेऊन जाऊ शकतो, म्हणून गुरुचा महत्त्व आहे. तर त्यामुळे आपण काय गाच चरणी ठेवी जे माथा ह्याची भले आपण जसं म्हणतो की नाही, आपल्याला फार काही बुद्धीला जास्त करायचं नाही, काही नाही बाबा मला काही कळत नाही, उगाच चरणी ठेवी जे माथा ह्याची हेच करावं आपण ते नितांत श्रद्धेनं आपण त्या गुरुच्या चरणांमध्ये आपण समर्पित व्हावं, एवढंच फक्त आपल्या हातामध्ये काय होतं. आणि जाता जाता आता आपण मगाशी ध्यान केलं, या ध्यानाच्या बाबतीमध्ये थोडंसं बोलेल आणि मग बघूया आपण तितकं आपल्याला पुढे जाता येईल. ध्यान करणं आज काळाची गरज आहे. तो जसं आपण माहित आहे मला 21 जून काय 21 जून काय सांगा ना, योगा डे बरोबर. तसं 21 डिसेंबर काय आहे? आता ध्यान दिवस म्हणून डिक्लेअर झाला, मला माहित नसेल. 21 डिसेंबर 2024 पासून जगानं जागतिक स्तरावरती हा ध्यान दिवस म्हणून आज तो डिक्लेअर करण्यात आला. त्यावेळेस पहिल्यांदा डिक्लेअर झाला त्यावेळेस गुरुजी म्हणले होते की मी जगाला कितीतरी वर्षापासून सांगतोय की ध्यान काळाची गरज आहे, करायला पाहिजे. पण लोक जगाला आज त्याचं महत्व पडलं असं त्यांनी गुरुजी म्हणले. आणि 21 डिसेंबर 2024 जो पहिला ध्यान दिवस म्हणून जगानं साजरा केला, त्याच्यामध्ये आर्ट ऑफ लिव्हिंगनं करोडो लोकांनी त्या दिवशी ध्यान केलं. आपल्या आर्ट ऑफ लिव्हिंगचे टीचर व्हॉलंटियर प्रत्येक गावात काय वाजू शकत, प्रत्येक गावात प्रत्येक गल्लीत प्रत्येक ऑफिसमध्ये प्रत्येकानं जाऊन 15-15-20 मिनिटाचं ध्यान घेतलं. आणि संध्याकाळी एक जागतिक स्तरावरची ऑनलाईन प्रोग्राम होता जिथं गुरुजींनी ध्यान घेतलं. आणि त्या प्रोग्राममध्ये आतापर्यंत वर्ल्ड रेकॉर्ड होतं काहीतरी 17-18 हजार लोकांनी एकत्रित ध्यान केल्याचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तुम्हाला जर माहित असेल तर सगळ्या जगातल्या गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड असतं हायेस्ट. तर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला 17 का 18 हजार लोकांनी एकत्रित ध्यान केल्याचं रेकॉर्ड होतं. त्या दिवशी म्हणजे 21 डिसेंबर 2024ला त्यांनी डिक्लेअर केलं की आर्ट ऑफ लिव्हिंगनं आज 3,48,000 लोकांनी एकत्रित ध्यान केलं. आणि म्हणून त्या दिवशी आपलं जे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डला आपलं आर्ट ऑफ लिव्हिंगचं नाव केलं. आणि त्या दिवशी त्याच्यापासून आपण 21 डिसेंबर पुन्हा आता आपण 25ला साजरा केला. आता इथून पुढे तो साजरा करूया आपण. सांगायचं तात्पर्य असं आहे की आज ध्यान ही काळाची गरज आहे. ध्यानामध्ये नेमकं करतो काय वापर, मनाला विश्रांती देतो, हो दुसरं काहीच नाही. इतकं मन पळायला लागलेलं आहे, भूतकाळ भविष्यकाळ असा म्हणला तसा म्हणला, किती विचार काय नाही, सगळा व्यवहार करतोय आपण. पण मनाला कसं शांत करायचं याची टेक्निकच आपल्याला माहित नाही. आणि जोपर्यंत आपण मनाला शांत करण्याची टेक्निक शिकणार नाही, मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो जीवनामध्ये तुमच्याकडे किती प्रॉपर्टी किती कमवले त्याला काही अर्थ नाही आहे. खरा तुमच्या जीवनाला पुरुषार्थ आहे ज्या क्षणाला तुम्ही आपल्या मनाला शांत करण्यामध्ये कामयाब होता, प्रसन्न राहण्यामध्ये कामयाब होता. चेहऱ्यावरचं हसू विना अट हास्य जेव्हा चेहरा कशी असू आजूबाजूची व्यक्ती वस्तू परिस्थिती कशी असेल. परंतु मगाशी मॅडमने खूप सुंदर विषय सांगितला बरं का आपल्याला, स्वीकार. फार सुंदर विषय सांगितला त्याने. पोलीस अधीक्षक असून या मोठ्या पदावर असून सुद्धा त्यांनी छोटी गोष्ट सांगून जो आपल्या समोर विषय मांडला की नाही तो स्वीकार. तर अशा कित्येक गोष्टी आहेत की ज्याच्या माध्यमातून आपण हे सगळं आपण समजून घेऊ शकतो. तर या ठिकाणी थोडंसं मी तुम्हाला ध्यानाचं महत्त्व सांगेन. मग काही तुमचे काही शंका प्रश्न उत्तर असतील तर त्याच्यावरती आपण चर्चा करू. गुरुजींचं एक पुस्तक आहे, त्याचं नाव आहे गुरु. ही क्युरियोसिटी जिज्ञासा आपल्यामध्ये आहे काय मग ही कोणही मी हा देह तर इथेच सुटतो. तर सांगायचं तात्पर्य असं आहे की आपण सोडतो तो मृत्यू नाही, शरीर आपल्याला सोडून देत आहे त्याला मृत्यू असं म्हणतात. आणि त्याच्या पुढचं वाक्य होतं गुरुजींचं की शरीर तुम्हाला सोडण्यापूर्वी एक ना एक दिवस आपल्याला शरीर सोडून जाणार आहे. शरीर तुम्हाला सोडण्यापूर्वी तुम्ही शरीराला सोडण्याची प्रॅक्टिस करा. अरे तू काय मला सोडतोस, मीच तुला सोडून देतो, त्याला म्हणायचं ध्यान. त्याला म्हणायचं ध्यान. आणि ही अवस्था ज्ञान भक्ती कर्मयोग ज्ञान सगळं सगळं आवश्यक आहे. परंतु आजच्या काळाला ध्यान अत्यंत महत्वाचा भाग आहे. सगळं करावं आपण, कर्मयोग बी केला पाहिजे, भक्तियोग केला पाहिजे, ज्ञानयोग घेतला पाहिजे, सगळ्याचं चिंतन केलं पाहिजे. पण रोज थोड्या वेळासाठी जर खरंच खरोखर आपण या शरीराहून भिन्न आहोत याची अनुभूती तुम्हाला लवकरात लवकर जर घ्यायची असेल तर रोज आपण ध्यान केलं पाहिजे. आणि ध्यानासाठी कित्येक आपल्या गोष्टी येतात. आपला जो आर्ट ऑफ लिव्हिंगचा हॅपीनेस प्रोग्राम आहे त्याच्यामध्ये ध्यानाची गोष्ट शिकवली जाते. सहज समाधी नावाचा कोर्स आहे त्याच्यामध्ये ध्यानाची गोष्ट शिकवली. हा सगळ्यांचं कॉम्बिनेशन जे आहे ना, जो हॅपीनेस प्रोग्राम येतो ना, मी हे जे काही बोलतोय की नाही खरोखरची माझी ताकद नाही. फक्त तुमच्या समोर उभा आहे. सगळी ताकद जी आहे ही सगळी ताकद या गुरु परंपरेची आहे.
1999ला मी बेसिक कोर्स केला होता. 1999ला. 2002ला गुरुदेवांनी मला हे छोट्या पोस्टमनची ड्युटी दिली, हॅपीनेस प्रोग्राम टीचर म्हणून. आणि त्याच पोस्टमनचं प्रमोशन करून 2017ला पुढचे जे हायर लेवलचे कोर्सेस आहेत, ॲडव्हान्स कोर्स, सहज समाधी, इटर्निटी प्रोसेस, रुद्रपूजा परफॉर्मिंग टीचर, गुरुपूजा पंडित वगैरे, हे सगळं पुढच्या ह्याला केलं. पण त्याच पोस्टमनचं प्रमोशन केलं, दुसरं काहीच नाही. खरोखरच या शब्दामध्ये माझी पूर्ण तयारी, मी जे बोलतोय ते मी अनुभवतोय असा माझा मुळीच दावा नाही. पण हे सगळं आपण ज्ञान जगलं पाहिजे याची तळमळ चित्तामध्ये आहे. हे सगळं संतांचं आहे, संतांचं आहे. कोडिले भांडार, कोडिले भांडार, धन्याचा तो माल, मी तो हमाल भारवाही. त्यांचं फक्त ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक माध्यम म्हणून तुमच्यासाठी उभा आहे. आणि या ठिकाणी आवर्जून तळमळीनं हृदयपूर्वक तुम्हाला सांगेन, अध्यात्मामध्ये रुची वाढवा. तुम्ही एकटेच नाही, पूर्ण कुटुंब, आजूबाजूचे नाती, हीच एकमेव ताकद आहे जी आपल्याला याच्यातून बाहेर काढू शकते. आणि या ठिकाणी जितकं आपण, बाकी सगळा आपला अभ्यास आहे संतांचा, पण मला असं वाटतं की आर्ट ऑफ लिव्हिंगचे हे जे कोर्सेस आहेत ना, कारण मी अनुभवाच्या स्तरावरून बोलतोय की 1999 म्हणजे 26-27 वर्षाचा जो माझा अनुभव आहे, की या सगळ्या गोष्टींना आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये इतकी मस्तपैकी एक बेस मिळतो. आणि हे ज्ञान, हे कर्मयोग, हे भक्तियोग आपल्याला संतांनी दिलेलंच. ते कसं आपण जास्त तीव्रतेनं प्राणायामाच्या माध्यमातून, सुदर्शन क्रियेच्या माध्यमातून, योगाच्या माध्यमातून आपण त्याला कसं जास्तीत जास्त आपल्या जीवनामध्ये उतरवू शकतो, याची साधी सोपी किल्ली गुरुदेव आपलंच ज्ञान ते आपल्याला देतात. म्हणून मी या ठिकाणी आवर्जून तुम्हाला सांगेल की ज्यांचा हॅपीनेस प्रोग्राम झालेला नसेल त्यांनी आवर्जून हॅपीनेस प्रोग्राम करा. ज्यांचा हॅपीनेस प्रोग्राम झालेला असेल त्यांनी जरूर ॲडव्हान्स कोर्स करा. ॲडव्हान्स कोर्सची ताकदच फार वेगळी आहे. माझा या ठिकाणी गगनगिरी गडला पुष्कळ मी यापूर्वी ॲडव्हान्स कोर्स घेतले. आता पुढचा ॲडव्हान्स कोर्स 28, 29, 30, 31 आमचे डॉक्टर साहेब आहेत नाही ते, तर त्या ठिकाणी होतोय. आणि इथं हॅपीनेस प्रोग्राम रेग्युलर होतात. त्याच्यानंतर सहज समाधी हा सुद्धा याच्यामध्ये एक पर्सनल मंत्र दिला जातो. त्या मंत्राच्या साह्यानं आपण कसं सहज ध्यान करू शकतो याची गुरुकिल्ली जी आहे ती दिली जाते. आणि मी तुम्हाला म्हटलं तसं आपल्या संतांनी जी दिलेली ग्रंथ परंपरा आहे, माझा अजूनही अधूनमधून भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, तुकाराम महाराजांची गाथा, एकनाथी भागवत या सगळ्या ग्रंथांचं चिंतन चालू असतं. ते आपण जरूर आपण करावं. आणि आपलंही कल्याण, आणि समाजाचे आपण घटक आहोत, केवळ आपलंच नाही, या समाजाचं सुद्धा कल्याण याच माध्यमातून होतंय. त्यामुळं सर्वांनी याच्यात आपण स्वतःचा वेळ काढून यामध्ये द्यावं. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतोय. आता काही प्रश्नोत्तर जर असतील तर तुमचे शंका समाधान घेऊ आणि मग आपण दीदीकडे माहिती देऊया. काही प्रश्न आहेत का? काय किती सुंदर ज्ञान दिलं सर तुम्ही. ज्ञान ही मन को ठहराता है ना. ज्ञान ऐकल्यावर मनामध्ये एक शांती येते, ठहराव येते. मन कसं आहे आता? शांत आहे, प्रसन्न आहे. तो बस जसे सरांनी सांगितलं, आपण सगळे डेली सुदर्शन क्रिया करूया, मेडिटेशन करूया. जय गुरुदेव. आदरणीय डिंपल दीदींच्यासाठी काही प्रश्न समोर माझ्याकडे आलेले आहेत. कृपया दीदींनी त्याच्याबद्दल मार्गदर्शन करावं. असा एक प्रश्न आहे, माझ्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या अडचणी आहेत, मग त्यावर मार्ग काढण्यासाठी आणि मला एकंदरीत शांतता लाभण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगचा मला कसा उपयोग होईल? मी तर म्हणते आर्ट ऑफ लिव्हिंग शिवाय दुसरा पर्यायच नाहीये. मी पण जेव्हा आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये आले तेव्हा आमच्या परिवारामध्ये खूप मोठमोठ्या समस्या होत्या. आता मी मागे वळून पाहिलं तर सर्व काही आता व्यवस्थित झालेलं आहे. तर आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये आल्यावर तुम्हाला अनेक फायदे आहेत. सगळ्यात आधी तुमचं मन शांत करायला आणि परिस्थितीला नीट समजून त्याचा सामना करायची जी शक्ती आहे ती तुम्हाला सुदर्शन क्रियेद्वारा मिळते. दुसरं, गुरुदेवांनी आपल्याला वेगवेगळे ज्ञान दिले आहे. अष्टवक्र गीता, भगवद्गीता, नारद भक्ती सूत्र, पतंजली योगसूत्र, हे सगळं ज्ञान ऐका. गुरुदेव असं म्हणतात की
जो ज्ञान की अग्नि है, ज्ञानाची जी अग्नि आहे ती सर्व कर्मांना भस्म करते. ऐसा भगवत गीता में अर्जुन को भगवान कृष्ण ने कहा, अरे तुम ज्ञान की अग्नि. देखो, कुठलंही अडचण आली तेव्हा काय होतंय, मन विचलित होतंय, मार्ग दिसत नाही. त्यावेळेला गुरुदेवांचं काही 10 मिनिटाचं ज्ञान ऐकलं, तुरंत मार्ग मिळतं आणि सोल्युशन्स आपल्याला त्याचे जे सोल्युशन त्याचे हल मिल जाते. आणि तिसरी गोष्ट जी सगळ्यात महत्वाची आहे, गुरु मिल जाता है. गुरु असणं जीवनामध्ये खूप आवश्यक आहे. तर आपल्याला सगळ्यांना कोणत्या ना कोणत्या स्वरूपात गुरुदर्शन झालेलं आहे. आपण लहान होतो, आपले आई वडील किंवा आपल्या घरामध्ये ज्या गुरु परंपरेला मानतात ते गुरु. पण तुम्ही कधी असा विचार केला आहे काय की गुरु एका स्वरूपात मिळाला तर कसं होईल? गुरु माझ्या समोर बसले, मी त्यांच्याशी बोलू शकतो, त्यांच्याशी संवाद करू शकतो, त्यांच्याशी प्रश्नोत्तर करू शकतो. असं भाग्य किती जणांना मिळतं? आमच्या घरी लहानपणापासून शिर्डी साईबाबांना खूप मानतात. म्हणजे आम्हाला नीट लिहिता वाचता यायचं नाही तेव्हापासून प्रत्येक रविवारी आम्ही बसायचो. जसं सर आता म्हणाले गुरुचरिता वाचा, तर आम्ही लहानपणापासून साई सच्चरिता वाचत होतो. आणि मला इतके सुंदर अनुभव आले साईबाबांचे. केव्हाही माझ्या जीवनात समस्या आली की साईबाबा की जय, साईबाबा की जय असं करत होते. आणि मी आर्ट ऑफ लिव्हिंगचा प्रोग्राम केला. मी अमेरिकेत पोचले आणि पोचल्या माझ्या जी खास मैत्रीण आहे ती म्हणली, मी ॲडव्हान्स कोर्सला तुझं रजिस्ट्रेशन केलंय आणि उद्या आपण ॲडव्हान्स कोर्सला जायचं. मी बोलली, पागल वगैरे, क्रिया शिकले बास आहे, मला अजून काय नको. तर तिने इतका हट्ट केला की छान रिसॉर्ट आहे, चल तू आपण जाऊन टाइमपास करूया. मी सहज गेले आणि तेव्हा मी खूप लहान पण होते. तर आम्ही गेलो आणि 4 दिवस त्यावेळेला गुरुदेव स्वतः ध्यान घ्यायचे, स्वतः 3 सत्रांमध्ये यायचे, स्वतः हॉलोएनएमटी ॲडव्हान्स कोर्सचे सुंदर सुंदर ज्ञान घेत होते. आणि मी गुरुदेवांच्या प्रेमात पडले. मला माहिती आहे तुम्ही सगळेच त्यांच्या प्रेमात पडला. त्यांना भेटल्यावर मी त्यांच्या प्रेमात पडले. आणि 4था दिवस आला ॲडव्हान्स कोर्सचा. आता आज शेवटचा सत्संग आहे. दररोज गुरुदेव कुठंही असू देत जगात, दररोज संध्याकाळी त्यांच्याबरोबर सत्संग असतं. सत्संग म्हणजे प्रश्नोत्तर. प्रत्येकाच्या मनात छोटे मोठे प्रश्न असतात. मी कोण आहे, मी काय आहे, माझ्या आयुष्यात एवढे सगळ्या अडचणी का आहेत, हे सगळ्या प्रश्नांचं उत्तर फक्त गुरु देऊ शकतो. तर गुरुदेव कुठेही असले ना की दररोज प्रश्नोत्तरचा सत्र असतो, त्याला सत्संग म्हणतात. तर प्रश्नोत्तर सुरू झाले आणि जितके लोक गुरुदेवांबरोबर सत्संग तुम्ही अटेंड केलाय, तुम्ही बघितलं असेल 100 पैकी 100 वेळा तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत. राईट? झालं असं सगळ्यांबरोबर जो गुरुदेव से मिले. मी पण अशी बसले होते, मला खूप छान वाटलं 4 दिवस. पण माझ्या मनामध्ये एक आत्मग्लानी होती की साईबाबा माझे गुरु आहेत आणि मी दुसऱ्या गुरुकडं येणं योग्य नाही है ना. आपल्या भारतीय परंपरेमध्ये, संस्कृतीमध्ये काय आहे, गुरु एक ही होना चाहिए, माता पिता गुरु लाईफ पार्टनर एक ही होना चाहिए. मग मी म्हटलं नाही, हे मी चुकीचं करायला लागले. हे माझं शेवटचं आर्ट ऑफ लिव्हिंगचं सत्र आहे, मी परत काय आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये येणार नाही, असा माझा विचार चालू होता. आणि सत्संगमध्ये 2-3 रोज सोडून एक फॉरेनर महिला उठली आणि तिने गुरुदेवांना एक प्रश्न विचारला. आणि ती म्हटली, इंग्लिशमध्ये तिने विचारलं की गुरुदेव, मी साईबाबांची भक्त आहे, मी त्यांची शिष्य आहे, पण मला तुमच्याकडे आल्यापासून खूप छान वाटतं. तुमचं ध्यान घेण्याची पद्धत, सांगण्याची पद्धत मला खूप छान वाटते. मग मी माझ्या गुरुशी एकनिष्ठ नाही आहे काय? गुरुदेवांनी जे उत्तर दिलं मी कधी जीवनामध्ये वळून नाही पाहिलं. कारण गुरुची जी धारणा आहे, जी संकल्पना, जो कॉन्सेप्ट आहे, ती माझी पूर्ण गुरुदेवांनी बदलून टाकली. गुरुदेवांनी काय सांगितलं तिला, तू आपल्या पहिल्या गुरुची इतकी सुंदर सेवा केली आहेस, चांगली सेवा केली आहेस, की पुढचं ज्ञान घ्यायला तुला गुरुनी इथे पाठवलं. दुसरं त्यांनी
सांगितलं अगम्य अमोघ दुर्लभ, बहुत कम बार होगा की तुम्ही धरतीवर आहे आणि असे गुरु पृथ्वीवर आहे, आणि त्याच्यापेक्षाही दुर्लभ त्यांचं सानिध्य मिळणं, आणि त्याच्यापेक्षाही दुर्लभ त्यांची शक्ती ओळख. देखो, गुरु सगळ्यांच्या जीवनामध्ये असतं, पण जीवित जागृत गुरु मिळणं सौभाग्य आहे. पण जीवित शरीरामध्ये असणारा गुरु मिळण्यासाठी अनेक हजारो जन्माचं पुण्य मिळतं. पुण्य पाहिजे तरच आपल्याला एका शरीरामध्ये जागृत गुरु मिळतो. ये गुरुदेव ने उस टाइम पे कहा. आणि माझी मेंटर मला सारखं म्हणायची बघ, बुद्ध पृथ्वीवर होते, किती जणांना माहित होतं? भगवान कृष्ण पृथ्वीवर होते, किती जणांना माहित होतं? जेव्हा ह्या दिव्य शक्ती पृथ्वीवर येतात, हे महापुरुष पृथ्वीवर येतात, आपण डोळ्यावर पट्टी बांधून बसतो आणि मग गेल्यावर त्यांच्या फोटोची पूजा करतो, त्यांच्या कुणीतरी त्यांच्या ज्ञानाचं अनुकरण केलेलं असते, वाचतं. पण जेव्हा गुरु आहे तर त्यांच्या सानिध्याचा उपयोग करतो. तब मैं समज गई की गुरु शरीरामध्ये प्राप्त करण्यासाठी खूप पुण्य पाहिजे. आणि तिसरं त्यांनी सांगितलं, सर्व नद्या जाऊन समुद्रातच मिळतात. तसं गुरु रूप नाही आहे, गुरु तत्व आहे. कधी ते साईबाबाचा चेहरा घेऊन येतात, ते स्वामी समर्थाचा चेहरा घेऊन येतात, कधी ते बुद्ध म्हणून येतात. ते ज्ञान, ती शक्ती एकच आहे, फक्त प्रत्येक युगामध्ये ते वेगवेगळा रूप घेऊन येते. जैसे सर ने बोला, भैया ने बोला, गुरु रूप नहीं है, गुरु तत्व है. और ये तत्व को हम हर क्षण, आता ही तुम्ही गुरु तत्वाचा अनुभव करताय. पण कसं असतं बघा, फॅन लावलं आणि तुम्ही फॅनच्या लांब जाऊन बसला, तुम्हाला वारा मिळणार आहे का? नाही. वारा मिळायला काय पाहिजे? फॅनच्या जवळ बसायला पाहिजे. तसंच गुरुची ती शक्तिपात, ती शक्ती मिळण्यासाठी गुरु सानिध्य खूप आवश्यक आहे. मी तुम्हाला असं म्हणेन, वर्षातून 2-3 वेळा जावा, 4 दिवस गुरुदेवांच्या सानिध्यात राहा, ॲडव्हान्स कोर्स करा. नुसतंच जाऊन 4 दिवस राहून त्यांचा सत्संग ऐका. तुमच्या अडचणी तुम्हाला क्षुल्लक वाटतील, अरे मैं क्या ही सोच रहा हूँ, इससे बड़े प्रॉब्लेम है दुनिया में. तुम्ही सहजता तुमचे प्रॉब्लेम सुटून जातील. फक्त गुरुदेवांची एक तुमच्यावर दृष्टी, एक आशीर्वाद मिळाला तरी भरपूर आहे. तर आर्ट ऑफ लिव्हिंग एक खजाना आहे. तुमच्याकडे क्रिया आहे, तुमच्या अडचणींचा सामना करायला तुमच्याकडे ज्ञान आहे, तुमच्याकडे ध्यान आहे, आणि सगळ्यात मोठी शक्ती आहे. आज जेव्हा सकाळी, जसं भैयानी उल्लेख केला, सकाळी जेव्हा आपले PM मोदीजी गुरुदेवांबद्दल बोलत होते, माझ्या डोळ्यात आशू येत होते. एवढे मोठे व्यक्तिमत्व पण गुरुदेवांकडून किती काही शिकत होते. म्हणजे गुरुदेवची काय पराकाष्ठा आहे, काय लेवल आहे हे आपल्याला माहित नाही. ते शरीर म्हणजे माणसाच्या रूपात आहेत म्हणून आपण त्यांना ग्रँटेड घेतो, पण खरं सांगते ही दिव्य शक्ती तुम्ही नक्की जीवनामध्ये एक शेवटचा प्रश्न. जय गुरुदेव. या धावपळीच्या जगामध्ये, सध्याच्या दिवसांमध्ये मला स्वतःला द्यायला वेळ नसतो अजिबात. मग ध्यान करण्यासाठी मी कशाला वेळ देऊ? प्रश्न चांगला आणि योग्य आहे. मला पण आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स करायच्या आधी असंच वाटायचं, 24 तास का केले देवाने, 25-26 तास तरी केले असते, 1 तास मला मिळाला असता, राईट? आपल्याला सगळ्यांना असं वाटतं की आपल्याला वेळ कमी पडतो. पण माझ्या अनुभवातून सांगते, मी दररोज सकाळी 1.25 तास, 1.5 तास आणि संध्याकाळी अर्धा तास न चुकता, कधीतरी एखाद्या वेळेस संध्याकाळचा ध्यान राहतो, पण मी रेग्युलर 1.5 तास, 1.25 तास साधना करते. आणि मला असं वाटतं की एवढं करून सुद्धा मला स्वतःसाठी वेळ मिळतो. मी आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रत्येक आठवड्याला कोर्सेस घेते, ट्रॅव्हल करते. काय होतंय माहितीये काय, जेव्हा आपण क्रिया करायला सुरू करतो, ध्यान करायला सुरू करतो, जे काम आपण 6 तासात करतो ते 4 तासात करू शकतो. तुम्हाला 2 तास नक्की एक्स्ट्रा मिळतील. मी सगळ्यांना एकच कॅल्क्युलेशन सांगते, तुम्ही किती तास झोपता? समजा 8 तास. किती तास जेवणामध्ये जातात? 2 तास. तुमचं काम किती तास करता तुम्ही? 8 तास, 18 तास. 18 तास झाले. आता त्यातून तुम्ही तुमच्या कुटुंबाला 2 तास दिले, 20 तास झाले. तर
तरीही तुमच्या हातात 4 तास आहे. फक्त आपल्याला ते वेळ मॅनेज करता येत नाही. आणि ते जे मॅनेजमेंट आहे ना, तेच तुम्ही आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कोर्सद्वारे शिकताय. ते जे क्रिया आहे, मेडिटेशन आहे, त्यांनी आपलं मन इतकं केंद्रित होतं की आम्ही खूप वेळ लागणारे कामही पटापट करू शकतो. तर मी असं म्हणेन, तुम्ही क्रिया करायला, मेडिटेशन करायला वेळ काढा. तुमच्याकडे वेळच वेळ राहणार आणि तुमच्या जीवनाची जी क्वालिटी आहे ती अजून 1000 पटीने चांगली होणार. जय गुरुदेव. जय गुरुदेव. या दोघांसाठी आपण खूप जोरात एकदा टाळ्या वाजवूयात. आपल्या सगळ्यांच्या मार्फत डिंपल दिदी आणि आदरणीय भैया या दोघांचे खूप खूप आभार. मी तू गेले माया गेले माया पाहता पंढरीच्या छाया
पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप आभार आणि हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. सगळ्यांनी अगदी शांततेमध्ये शिस्तबद्धपणे प्रसाद घ्या. प्रसाद घेतल्याशिवाय कृपया कुणीही जाऊ नका. जागेवरनं लगेच फार तर उठू नका. बघू शकता हा बघा माझा तिथे बॉक्स आपल्याकडे त्याचा कलर सांगायचा पहिला विचारायचं ते सांगायचं ऑरेंज कलर बॉल इकडे इकडे त्रिशा
बहुत से कार्यक्रमों में दुनिया भर के सशस्त्र